अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल. मंडळी एकदा मातीची आड गेली ना आई, आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. म्हणून त्या आईची सेवा करा, बापाची सेवा करा. महाराज तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलं. आई सांगितली हो महाराज, पण साहेब बाप सुद्धा काही कमी नाही बरं का. इथं बसलेला नाना बाप बरं का साहेब. आईला रडता येतं पण बापाला रडता येत नाही. आई रडून मोकळी होती, बापाला रडता येत नाही. तो रडतो शेताच्या बांधावर जाऊन, रात्रीच्या अंधारामध्ये उशी तोंडावर घेऊन एकटाच बाप रडतो. ढसढसा बाप रडतो. मंडळी ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारा बापाची किंमत काय. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. महाराज राम महाराज श्याम महाराज लई प्रेम करतात माहे बाप. बाप म्हणजे जगण्याचं माप. बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा. इथं बसलेला बाप असा आहे बरं का साहेब. इथं बसलेला बाप, त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं बरं का महाराज. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं. म्हणून काबाड कष्ट घामाघूम होतो तो बाप. काबाड कष्ट करतो, मेहनत करतो. का आम्ही लय वाईट दिवस काढले, पण माझ्या मुलीचे आणि माझ्या मुलाचे चांगले दिवस यावे याच्याकरता काबाड कष्ट करत असतो. पै पैसा जमा करतो. स्वतः फाटका तुटका राहतो, उघडा नागडा राहतो. पण मुलांना मुलीला भारीतले ड्रेस घेतो. मुलगी म्हणते पप्पा माझ्या मैत्रिणीला भारीतला ड्रेस आहे, तिला स्कूटी मला घ्यायची, मला भारीतला ड्रेस घ्यायचा, मोबाईल घ्यायचा. प्रत्येक लाड बाप पुरवत असतो. का परक्याचं धने आज माझ्याकडे उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. मुलाचे सुद्धा मुलगा म्हणला पप्पा मला फोन पेला 1000 रुपये पाठवा. एका मिनिटात बाप 1000 रुपये पाठवतो. 2000 पाठवा, एका मिनिटात बाप पाठवतो. का आम्ही लय गरिबी सोचली, पण माझ्या लेकरा बाळाच्या आनंदात दिवस यावे हे बापाची इच्छा असते. म्हणून बाप लय काबाड कष्ट करत असतो. म्हणून बापाची सेवा करा. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. 8वा दिवाळीच्या सणताई माहेरात बाप तुम्ही जर गेला दिवाळीला, दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्या बापाने सगळ्याची दिवाळी साजरी केली हो. सुनबाईला भारीतली साडी घेतली, बायकोला भारीतली, नातवाला नातीला कपडे आणले, सगळ्यांना कपडे आणले. पण स्वतः मुलगा म्हणला पप्पा मी भारीतला ड्रेस आणतो तुम्हाला. बाप म्हणला नको. कपाटातला जुना ड्रेस काढला बापाने, इस्त्री केली घातला. पण सगळ्या पवार कुटुंबाची दिवाळी साजरी करणारा तो बाप असतो. स्वतः उघडा नागडा राहतो, पण सगळ्याच्या सुखात दिवाळी साजरी करणारा बाप असतो. म्हणून बाप लय मोठा आहे. तुकोबारा वर्णन करतात बाप करी जोडी लेकुराचे होडी, आपुली कुरवंडी वाळोनिया, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडी वागुनी बाहेर खांदी. म्हणून बापाची सेवा करा. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो साहेब, आणि विशेष जीव बापाच्या मुलीमध्ये असतो. का मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, पण माझी मुलगी लोकांच्या घरी जाणार आहे. सासू कशी असेल, सासरा कसा असेल, देर कसे असेल, भाऊजे कसे असेल काही माहित नसतं. काबाड कष्ट करत असतो गड्या तो बाप. मुलीचा जन्म झाला, माझी लक्ष्मी जन्माला आली बरं का दादा. माझी लक्ष्मी जन्माला आली, लय आनंद वाटला त्या बापाला. गावभर आनंद वाटला आणि सगळ्याला सांगितलं मला मुलगी जन्माला आली, मला कन्या जन्माला आली, माझी लक्ष्मी जन्माला आली. एका डोळ्यात आनंद अश्रू आहे, पण साहेब एका डोळ्यात अश्रूच्या धारा आहेत. का आणि की दादा त्या बापाला वाटतं आज माझ्यापाशी पण उद्या लोकांच्या घरी जाणार आहे. ढसढसा बाप रडतो, फार लाड करत असतो मुलीचा. मुलगी बापाचं काळीज असते बरं. म्हणून बापाची सेवा करा. ज्या दिवशी तुमचा बाप जातो त्या दिवशी माहेरात जाऊ वाटत नाही. ज्या दिवशी आई जाते त्या दिवशी माहेरात जाऊ वाटत नाही. म्हणून जन्म देणाऱ्या आई बापाची सेवा करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला. आज या पवार कुटुंबाला कैलासवासी मंगल मानसिंग पवार बाई निघून गेली. 1 वर्ष पूर्ण झालं, काळाचा घात झाला. आज एका वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने एवढा समाज उपस्थित आहे. जाता जाता साहेब पांडुरंगाकडे प्रार्थना करतो, देवा पांडुरंगा या पवार कुटुंबाला एवढं मोठं दुःख झालं. आदरणीय मनोज दादा, आदरणीय विजय दादा, आदरणीय संदीप दादा, आदरणीय प्रदीप दादा, या 4ही मुलाला, नातवाला, नातीला, संपूर्ण
पवार कुटुंबायांना एवढं मोठं दुःख झालं या परिवाराला, या दुःखातून पेलण्याकरता तू यांना उदंड शक्ती दे, ही सदैच्छा पांडुरंगाकडे करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. नुणते पुरते अधिकचे सरते करुणा घ्यावे तुमचे विनवित्वासे, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे नो हे संत्यंग बोधयुक्ती नो या उपदेश तुमचे बडबडले शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे, झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. जे योग्य असेल माझ्या गुरुवर्यांचं, जे अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा, माफ करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम तुकाराम. फुलं सगळीकडे फिरवा, फुले